नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जी भाजी बघणार आहोत ना, ती अगदी साधी वांगी बटाट्याची भाजी बघणार आहोत. या वांगी बटाट्याच्या भाजीची गंमत अशी आहे की जगामध्ये ॲटलास टेस्टर म्हणून एक संस्था आहे आणि या संस्थेने या वांगी बटाट्याच्या भाजीला कितवा नंबर दिला असेल आणि ही चांगली आहे की वाईट आहे हे काय सांगितलं असेल, ती ही रेसिपी झाली की शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. आज मी तुम्हाला बटाट्याची गोष्ट आणि वांग्याची गोष्ट पण सांगणार आहे. त्याच्या आधी आपण रेसिपी बघूया आणि वांगी बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण आपली मस्तपैकी गोष्ट पण ऐकूया. चला तर मग स्वयंपाकघरात आणि बघूया. मी अगदी साध्या पद्धतीने सांगणार आहे आणि त्यात जे मी मसाले वापरणार आहे ना, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. चला मग स्वयंपाकघरात. वांगी बटाट्याची भाजी करण्यासाठी एकतर मी ही वांगी चिरून घेतली आणि ही लांबटच चिरायची. तुम्ही ढाब्यावर खाता ना, मग ती असं गजगा झालेली नसते. त्यानंतर बटाटे पण लांब लांब चिरून घ्यायचे आणि हे कांदे पण लांब लांब चिरून घेतले, टोमॅटोही लांब लांब चिरून घेतले. आता याच्यामध्ये टाकण्यासाठी थोडंसं दाण्याचं कूट, ही धण्याची पावडर, हिंग, हळद, मोहरी, हा खरडा, मीठ, कोथिंबीर, कोलंबो मसाला आणि लाल मिरची पावडर. आता हे सगळं का घेतलं आहे तर खरडा आणि कोलंबो मसाल्याची लिंक मी टाकणार आहे. पण आपली अगदी अप्रतिम ढाबा स्टाईल अशी आपण वांगी बटाट्याची भाजी करणार आहोत. चला तर मग बघूया. आणि आज आपल्याला वांग्याची गोष्ट पण ऐकायची आहे, कारण की वांगी बटाटे शिजेपर्यंत आपण करणार काय, हो की नाही. तर मग आज आपण मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगते. होतं काय, लहानपणापासून आई आपल्याला खिमट खाऊ घालते. सगळं डोळ्याने दिसतं ते फक्त खायचंच असतं, बरोबर आहे. आणि मग फक्त खायचं. मग हे कुठून आलं, याचं नाव काय, याला का वापरतात, याचे आयुर्वेदिक गुणधर्म काय, याची कधी आपल्याला ते म्हणजे हे काय म्हणतात त्याला, क्युरियासिटी ती जाणवतच नाही. आणि म्हणून आज आता मी तुम्हाला त्याची गोष्ट सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला कळेल आपण काय खातो, आपल्या देशातलं हे फळ आहे का, हे कुठून आलं, याचा प्रवास कसा झाला. तर बघूया मग. आता फक्त आधी भाजीला फोडणी देते. मोहरी तडतडल्याशिवाय काही करता येत नाही, तर ही मोहरी बघूया. तडतडली तर आपण पटकन याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण बटाटा टाकणार आहोत, कारण की काय आहे, बटाट्याला शिजायला वेळ लागतो. आणि मी तुम्हाला गरम पाणी घालायचं सुचवीन भाज्यांमध्ये. काय होतं की त्यांच्यासारखा तो असा रस्सा तरीवर येत नाही. मग त्याचं रिझन काय आहे, तर त्याचं रिझन हेच आहे, तुम्ही उचलून थंड पाणी घालता, मग नाही घालायचं. बघा हां, आता ही मोहरी फुटली की मग मी हिंग घालते. तर मी तुम्हाला काय सांगत होती की आपल्याला बटाट्याची गोष्ट ऐकायची आहे. आता वांगी बटाट्याची ही भाजी, आणि या भाजीची गंमत म्हणजे अशी की ही भाजी आपल्याला वाटतं बटाटा आपलाच आहे, ही भाजी आपलीच आहे. थोडंसं मी याच्यामध्ये खरडा घातला आहे. खरड्याने या भाजीला अप्रतिम चव येते. आणि नसेल खरडा तर हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरं असं वाटून टाकायचं. हा खरडा छान तेलामध्ये आपण सातळून द्या आणि मग यामध्ये टाकूया थोडी कांदे. कांदे जर पाण्यात घालून ठेवले ना तर त्याचा गोडवा वाढतो. कांदे आणि हे टोमॅटो टाकते आणि हे छान सातळून घेऊया. थोडं मीठ टाकू आणि नंतर पाणी टाकूया. भाजीच्या हिशोबानेच मीठ मी टाकत आहे, कारण हे जळायला नको आहे. आणि आता मी थोडंसं परतून घेऊ आणि एकदा हे छान आपण मीठ टाकल्यामुळे हे छान लूज होऊन जाईल. ह्याच्यावर आता ठेवते थोडं झाकण. मग आपण बटाटे टाकून छान शिजवून घेऊन वांगे आपण सगळ्यात शेवटी टाकू. मग हे सगळेच मसाले आपल्याला त्यात ॲड करायचे. तर ते मी सांगत होती तुम्हाला की वांगी बटाट्याची आपण भाजी करतो आहे. हा बटाटा बिफोर ख्राइस्ट म्हणजे ख्रिस्तपूर्व 5000 ते 8000 या काळामध्ये
पेरू आणि बोलिव्हिया देशात त्याचा स्वयंपाकात उपयोग केला गेला आणि त्याचं काही पुरावे नाही आहेत, पण तेव्हाच त्यांच्या कल्चरमध्ये तो बटाटा आहे. तर काय, पेरू आणि बोलिव्हिया देशात हा बटाटा होता. साऊथ अमेरिकेत या बटाट्याची शेती केली जात होती 10,000 वर्षापूर्वी. तर ही शेती जेव्हा केली जात होती तर त्यावेळेस त्यांनी तो बटाटा का खाल्ला नाही? आपल्याकडे शेती केली म्हणजे आपण खातो असं आहे की नाही, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. मी आता यामध्ये बटाटा घालते कारण बटाटा शिजायला वेळ लागेल. आता आपण हे छान असं परतून घेऊया. मध्ये मध्ये भाजीकडे पण पाहूया आणि आपल्या गप्पा पण चालू राहू देऊ. तर साऊथ अमेरिकेत 10,000 वर्षापूर्वी बटाट्याची शेती करत होते. पण हे जे बटाटे निघत होते तिथनं, ते बटाटे मांसासाठी त्यांनी डुक्कर किंवा खरगोश म्हणजे ससे पाळले होते, त्यांना ते खाऊ घालत असत. त्यामुळे तिथे तर खाण्याचा प्रकारच झाला नाही. पेरू आणि बोलिव्हियामध्ये मात्र त्याचं प्रूफ सापडलेलं आहे, त्या लोकांनी खाल्लं. मग हा बटाटा पुढे पुढे सरकला कसा? तर बटाटा सरकण्याचं कारण असं आहे की 1553 साली पॉपियन नावाचं युद्ध झालं. पॉपियन हे स्थानिक नाव आहे स्पेनमधलं. तर त्या पॉपियनची जी लढाई झाली त्यात एक सोल्जर गेला होता. त्या सोल्जरचं नाव होतं पेड्रो सिएझे डी लिऑन. पेड्रो सिएझे डी लिऑन हा तिथे गेला लढाईमध्ये. आता त्या काळातली लढाई म्हणजे कशी, घोड्यावर बसून अशी, म्हणजे फिजिकल लढाई होती. तिथे त्यांनी पाहिलं की ते लोक जे शेतकरी होते ना, ते लोक असं एक फळ होतं बेडब आकाराचं, आणि त्या फळाला ते उकडवून साल काढून तुकडे करून पानांमध्ये घेऊन मीठ टाकून खात होते. उत्सुकतेपोटी त्यांनी ते खाल्लं, त्याच्या सैनिकांनी खाल्लं आणि लक्षात आलं की एकच फळ मोठं खाऊन असं पोट भरतंय. मग मात्र ते तो रोग घेऊन गेला त्याच्या देशामध्ये स्पेनमध्ये आणि 1570पर्यंत त्याचं छान शेती झाली. ग्लोबलायझेशन वाढलं आणि मग स्पेन युरोपच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि 1588 ते 1593मध्ये युरोपमध्येही त्या बटाट्याचा प्रसार झाला. प्रसार तर बटाट्याचा तिथे झाला, पण गंमत काय झाली की तरीही स्पेनिश लोक तो बटाटा खात होते, पण युरोपियन लोकांना ते थोडंसं कमीपणाचं वाटत होतं. पण युरोपियन लोकांमध्ये जे गरीब होते त्यांनी मात्र तो बटाटा उकडवून खाल्ला. हळूहळू मग तो बटाटा त्यांच्या खाण्यात आला. आत्ता आपण भाजीकडे बघूया आणि मग पुढची गोष्ट. आपली भाजी जळायला नको ना, दुसरं काही नाही. बघा, बटाटा पण अर्धवट झाला आहे आणि मस्तपैकी तसं शिजते लवकर ही भाजी, खराब काही होत नाही. आता मी ही वांगी जी आहे आणि आपण मीठ आधीच टाकलं होतं हे लक्षात घ्या. आता हे पाणी उकळतं, हे पाणी मी उकळतं पाणी यात टाकते. थोडंसं, अगदी थोडंसं टाकलं मी, फक्त ही वाफ एक दबू देत आणि मग आपण त्याच्यामध्ये हे पाणी सगळं कमी झालं की त्याच्यामध्ये हे आपले जे मसाले आहेत, ही धणे पावडर, कोलंबो मसाला आपल्याला टाकायचं, हे 2 मसाले टाकायचे आणि मग ही काश्मीरी रेड चिली पावडर आपण टाकून घेऊया. पाणी तर संपलंही यातलं. हा कोलंबो मसाला टाकला कीच त्याचा छान वास येतो. आपण जो खरडा टाकला होता तो तिखट होता, हे त्यामुळे मी हे जे तिखट टाकते हे काश्मीरी रेड चिली आहे. आपल्याला फक्त तरी यायला हवी आहे, लाल दिसायला हवी भाजी म्हणून. टमाटो पण छान गळला आहे भाजीतला. मस्त झाली आहे भाजी, खूप छान याचा सुगंध सगळीकडे सुटलाय. फक्त आता हे मसाले जळायला नको आणि त्यांचा रंग यायला हवा म्हणून आपण हे गरम पाणी यामध्ये ओतूया.
आणि आता ही भाजी होऊन देत आणि आपण आता पुढची गोष्ट आपली सुरू करूया. आपण कुठे आलो होतो तर 1575मध्ये स्पेनमध्ये मग तो बटाटा पिकवल्या गेला. 1588 1593मध्ये युरोपमध्ये आला. युरोपमध्ये गरीब लोक तो खायचे. आणि काय झालं की तो बटाटा मग सगळीकडे खाण्यात आला. हा बटाटा काय होता? स्वस्त, मस्त आणि टिकाऊ. कारण धान्य मिळत नव्हतं गरिबांना. मग काय झालं की तो बटाटा जो आहे तो उकडवायचा आणि खायचा. आणखीन एक गंमत म्हणजे त्यांनी हे पण पाहिलं होतं की काही लोक त्या बटाट्याचा मॅश करतात. मग ब्रेडमध्ये मॅश करून तो बटाटा खाण्यात आला आणि मग बटाट्याचा प्रसार झाला. आपल्या देशात हा बटाटा केव्हा आला? 1675मध्ये बंगालचा एक नवाब होता अशफाक खान. ब्रिटिशांचं राज्य होतंच ना तेव्हा. तर त्यावेळेस काय झालं म्हणजे ब्रिटिशचं इन्व्हेन्शन सुरू झालं होतं तेव्हा जवळपास 1600च्या पुढे. तर कंपनीने एक भारतीय राजदूत म्हणून एक म्हणजे त्यांना व्हॉइसरॉय किंवा लॉर्ड असं म्हणत असत. तर असा एक लॉर्ड होता. तर त्या लॉर्डची नेमणूक त्यांनी केली होती. थॉमस रेओ. या थॉमस रेओचं त्यांनी जंगी स्वागत केलं अशफाक खानने. आणि मग त्यांनी काय केलं, त्याच्या जेवणामध्ये मेजवानीमध्ये तो बटाटा घातला. त्याला ते जेवण इतकं आवडलं आणि त्याने मग ते काय तुम्ही खाऊ घातली, कुठली भाजी, आणि मग तो बटाटा त्याचा प्रसार आपल्या देशात झाला. बंगालमध्ये दुष्काळ पडला त्यावेळेस तो बटाटा उकडवून दुष्काळी मजुरांना वगैरे देण्याचं काम ब्रिटिशांनी तेव्हाही केलंच होतं. मग तो बटाटा तेव्हा त्यांनी त्याच्यासाठी पिकवला आणि गरिबांना खायला द्यायचा आणि त्यांनी पण तो खाऊनच पाहिला होता. मग ते झालं रूट क्रॉप, म्हणजे बेस धान्य त्यांना द्यायचं. कारण धान्य तर देताच येत नव्हतं, दुष्काळ पडल्यामुळे शेती होतच नव्हती, हे कोरडं पीक काढता येत होतं. मग त्या रूट क्रॉपचं नाव काय? आलू. बघा, हा रूट क्रॉपचं नाव आलू. आता तुम्हाला आणखीन एक गंमत सांगते. बटाटा हे नाव आपलं नाही, मराठी नाही. बटाटा हे नाव आहे स्पॅनिश. तर त्या काळात असं झालं की हा जो पेड्रो डी लिओन होता यांनी त्यांना नाव दिलं बटाटा, BATTA. तर तो बटाटा झाला. आपण आता मस्तपैकी तेच वर्षन आपण डोशामध्ये वापरतो बघा. मस्त बटाट्याची भाजी डोशामध्ये करतो, फक्त आपण मसाले थोडे चेंज केले, उडदाची डाळ वगैरे घातली, पण आपण खातो, आपल्याला आवडतं, हो की नाही? तर अशी ही बटाट्याची गोष्ट. 1975मध्ये तिबेटशी बटाट्याचा व्यापार केला गेला आणि तेव्हापासून बटाटा ट्रेडिंगमध्ये आला. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात आला, ट्रेडिंगमध्ये आला. आज त्या बटाट्याचा व्यापार होतोय आणि बटाटा सगळीकडे खाल्ला जातो. बटाट्याचं अर्थात आपण चांगलं वर्षन खातो आहे, बरोबर आहे. जशी ही बटाट्याची भाजी आहे तशी वांग्याची पण आहे बरं का. वांगं हे मूळ आपलं भारतीय फळ आहे. पूर्वी जंगलात वांगं उगवायचं आणि विजयनगर साम्राज्यातही वांगं खाल्लं जायचं. कर्नाटकात वांगं आधी उगवलं गेलं. कर्नाटकात जेव्हा हे चायनीज प्रवासी आले, ह्युएनसाँग वगैरे, यांनी ते वांगं चीनमध्ये नेलं 5व्या शतकात. त्याच्याही आधी कोणी आले असेल, ह्युएनसाँग मला माहीत नाही केव्हा आला, पण त्यांच्या त्या ग्रंथामध्ये वांग्याचा उल्लेख आहे. आणि 5व्या शतकात जेव्हा चायनीज लोकांनी वांग्याचं बी नेलं भारतीय जंगलांमधून, कारण तेव्हा आपलं त्यांच्याशी ट्रेडिंग होतं आणि त्याच्यावर त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून आत्ताचं खाण्यालायक वांग्याच्या वेगवेगळ्या जाती तयार केल्या. वांगी भात हा कर्नाटकातला अतिशय सुप्रसिद्ध रेसिपी आहे. हा वांगी भात जेव्हा अलेक्झांडर आला होता विजयनगर साम्राज्यात, त्यावेळेस त्यांनी ते खाल्लं. आता त्याला ते इतकं आवडलं की त्या वांग्याच्या बिया तो नेणार होता पर्शियाला. त्यांनी पर्शियन नाव काय दिलं त्याला? अल्बेदिजान. अल्बेदिजान हे नाव दिलं. आणि जेव्हा पोर्तुगीज इथे आले त्यांना ते अल्बेदिजान काही म्हणता येईना, त्यांनी म्हटलं अर्बेजिनी. ब्रिटिश तर आणखीनच, ब्रिटिश उल्लेख तर आणखीनच असतात, त्यांना ते अर्बेजिनी पण म्हणता येईना, त्यांनी म्हटलं ॲबर्जिन. मग ॲबर्जिन, आपल्याकडे ॲबर्जिन म्हणायचं, ॲबर म्हणायच्याऐवजी फक्त ब्रिंजल. संस्कृतमध्ये वांग्याला
भंटा असं नाव आहे. हिंदीमध्ये भटा म्हणतात बघा, आणि बैगुण पण म्हणतात. तर बैगुण म्हणजे काय, तर हा शब्द बेगुन हा शब्द आहे बंगाली. बे म्हणजे नाही आणि गुण म्हणजे गुण. ज्याच्यात गुण नाही असा हा पदार्थ म्हणजे बेगुण. पण आपल्याला सगळ्यांना वांग आणि बटाटा ही भाजी फार आवडते. आपण कशाही बरोबर ती खातो. वरण भाताबरोबर खातो, भाकरीबरोबर खातो, पराठ्याबरोबर खातो. आणखीन काय काय हॉटेलमध्ये तर खूप वेगवेगळे पोळ्यांचे प्रकार असतात, त्याच्यासोबत खाल्ल्या जातात. बरोबर आहे. चला आपली भाजी पाहूया. ती भाजी आपण विसरून जाऊ मग, आणि ती जळली तर आपली रेसिपी गणली. चला मग. बघा आपली भाजी आता होतच आली आहे, शिजली आहे, तेल छान बाजूला निघालं आहे. आता मी यात टाकते थोडंसं पाणी आणि आपण बघू. बघा तुम्ही तरी कशी छान वर आली आहे, रेडिश तरी एकदम मस्त. आता जगातली जी ॲटलास टेस्टर म्हणून संस्था आहे ती या भाजीला काय म्हणते, तिने या भाजीचा काय नंबर लावला, तर जेव्हा आपण प्लेटिंग करू तेव्हा मी तुम्हाला सांगेन. आत्ता काही मी तुम्हाला सांगत नाही आहे. बघा हे कशी सुंदर तरी आली आहे वर तेलाची. आता याची थोडीशी टेस्ट मी हातावर करणार आहे. मीठ कमी आहे का पाहूया. थोडंसं आपण याच्यात दाण्याचं कूट टाकणार, अगदी थोडं. तसं आपण धणे पावडर टाकली आहे, मग ते खूप घट्ट होते ती भाजी. आणि लक्षात ठेवा, भाजीच्या फोडी आपल्याला लांब लांबच करायच्या असतात बरं का. मी तुम्हाला सूचना देते का लांब लांब करायच्या असतात. आता बघा तुम्हाला वांग बटाटा दिसतं आहे, चौकोनी किंवा अशा जवळजवळ फोडी केल्या ना तर चिखलच होतो, ते काही दिसतच नाही. मग कशाची भाजी आहे हे काही कळत नाही, नुसतं आपण खातो. अत्यंत रसरशीत आणि मस्त अशी ही भाजी आपली तयार झाली. पुन्हा थोडंसं दाण्याचं कूट मी टाकते आणि थोडंसं धणे पावडर. मला आवडते म्हणून टाकते, तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही टाकू नका जास्त. पण आता याची चव दुपटीने वाढते. आपली भाजी तयार झाली. वांगही शिजलं आहे आणि बटाटाही शिजला आपला. बघा हे बघा, बटाट्याचे तुकडे झाले. त्यामुळे आता आपण ही भाजी काढून घेऊया. ही भाजी मी आता या बोलमध्ये काढून घेते. तर आता ही भाजी तुम्ही बघा, खूप सुंदर आपली भाजी तयार झाली ढाबा स्टाईल. बरोबर आहे ना. आणि आता या भाजीला आपण सजवूया. तुम्ही बघितलं असेल तेल वर आलेलं आहे, दिसलं ना. आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. या भाजीला जागतिक ॲटलास टेस्ट मेकरने काय नाव दिलं असेल, काय म्हटलं असेल, उत्सुकता आहे की नाही. तर त्यांनी या भाजीला सगळ्यात खराब व्यंजनमध्ये पकडलं आहे आणि तिचा 60वा नंबर दिला आहे. आता त्यांना याचं काहीही वाटो, आपल्याला ही भाजी बेफाम आवडते. वांगं हे आपलं फळ आहे आणि आपण कॉम्बिनेशन करून खातो, त्यामुळे आपण ही भाजी अगदी मनापासून खाणार आहोत. बरोबर आहे. जागतिक ॲटलास टेस्ट मेकर काहीही म्हणो, ॲटलास टेस्टर काहीही म्हणो, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तर बघा मग आज मस्तपैकी इतिहासाचं तेल, भाजीच्या गोष्टीचा मसाला आणि तुमच्या माझ्या गप्पा, मस्त भाजी झाली आपली आज. माझा नेहमीचा फंडा,
बनाइए, खाइए, खिलाइए, आपकी उल्डी गुल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर दीजिए. अशी भाजी तुम्ही करून पहा. अक्षरशः तेलावर ते सगळं तयार झालेलं आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर जरूर करा. आणि अजून कॉमेंटमध्ये तुम्हाला या भाजीच्या इतिहासाबद्दल जर काही वाटलं की तुम्ही काय सांगताय खरंच आहे का, तर गुगलवर सर्च करून बघा. ॲटलास टेस्टर ही जी संस्था आहे हिने या भाजीला खराब व्यंजन, जगातले खराब व्यंजन, त्यात तिचा त्यांनी 60वा नंबर लावला आहे. आपल्याला ही भाजी किती आवडते. धन्यवाद. तुम्ही माझी ही रेसिपी, माझा हा व्हिडिओ अगदी मनापासून पाहिला. खूप खूप धन्यवाद.